आदरांजली अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शिरीष कांबळे यांनी विचारपीठावर येण्याची कृपा करावी. इथे विचार मंचावरती सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि या सर्वांचं अनुभव विश्व आणि भालेराव साहेबांच्या या पुण्यानुबंधन कार्यक्रमात त्यांचं साहेबांबरोबर असलेलं संबंध ते फार मोठे आहेत. मला त्यांचा काही सहवास लाभला नाही. मी अगोदरच्या वक्त्यांनी महामानवांना अभिवादन केलं. मी इतकंच सांगेन की वैदिक विकृतीपासून श्रमण संस्कृतीपर्यंत आपला प्रवास जो झाला तो प्रवास ज्याने घडवला ते तथागत गौतम बुद्ध आणि जगातील सर्व महामानव यांना मी इथे वंदन करतो. लोक हो, आजचा हा दिवस मी काही दिवसांपूर्वी मी मुंबईत नव्हतो. माझे वडील आजारी आहेत आणि त्यामुळे मी माझ्या गावी कोकणात होतो आणि त्यानंतर मग महाराष्ट्रात दौरा विशिष्ट कार्यक्रमांच्या संदर्भात. तर जीवन भालेरावांना मी फोन लावला. दादासाहेबांनीच मला ती बातमी, दुःखद बातमी दिली. आणि बघा, एखाद्या कार्यकर्त्याचा पिंड कसा असतो, एखाद्या कार्यकर्त्यामध्ये वर्षानुवर्ष वारसाने वाहत आलेली आंबेडकरी चळवळ, ही प्रगतिशील चळवळ आणि या चळवळीचा हा वारसा एखाद्या व्यक्तीमध्ये कसा झिरपतो, त्या वारशाची जाण त्याला किती असते हे आपण त्याच्या या वाक्यावरनं समजेल. की मी जीवन भालेरावांना फोन लावल्यानंतर मी त्यांना इतकंच म्हटलो की मी आणि माझा संघटना पक्ष मी आपल्या दुःखात सामील आहे. जीवनराव म्हणाले, दुःख हे आपण करत नाही, बुद्धाने आपल्याला त्या पलीकडे नेऊन ठेवलेलं आहे. बाबासाहेबांनी इतकी दुःख सोसली तरी चळवळ चालू ठेवली. आणि मला मगाशी मी इथे आलो, दादासाहेबांकडनं असेल, इतर वक्त्यांकडनं असेल, आणि मला ती माहिती मिळाली की आपण रमाबाईत राहत असलेले विठ्ठलराव यांच्याकडनं बरंच काही शिकून राहायचं राहून गेलं. ते आपल्याला शिकायला हवं होतं. आपल्याला चळवळीमध्ये नव्या पिढीला हे खरंच फायदेशीर आहे. मी जीवनरावांना नक्की सांगेन की एक छोटी स्मरणिका, एक वैचारिक स्मरणिका त्यांची प्रकाशित करावी. मी स्वतः तुम्हाला त्यासाठी मदत करेन. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या सर्व आंबेडकरी बालेकिल्ल्यांमध्ये असलेल्या तमाम कृतिशील कार्यकर्त्यांना चळवळीच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचं आहे. त्यांनी केलेली कामं लोकांपर्यंत ठेवायची आहे. खरंच हा दुःखाचा दिवस नाही. इथून आपल्याला नवीन काहीतरी ऊर्जा घेऊन चळवळीमध्ये काम करण्याची उर्मी, या सर्व हे तेज दीप आहेत जे आपल्या समोर जळत आणि इथे तेवत राहिले. मी अशा महामानवांच्या विचारधारेवर चालणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं दुःख नसतं करायचं. दुःख होतं की आपल्यातून तो निघून गेलेला आहे व्यक्ती, परंतु त्याचे विचार इथे जिवंत आहेत आणि जीवनराव ते विचार तेवत ठेवणार पुढे अनेक वर्ष. त्या आमच्या पिढीपर्यंत येणार आणि आम्ही पुढे घेऊन जाणार. म्हणून आज या ठिकाणी आमचे आदरणीय सुरेश केदारे साहेब आहेत, इथे सर्व मंडळी आहेत. मी अनेक कार्यक्रमांमध्ये जात असतो, तर त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही आंदोलन असलं तर तो आंदोलनातला निळा झेंडा घेऊन असलेले जीवन भालेराव दिसतात. ते नेहमी मार्गक्रमण करतात, मग ती राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो. मला त्यांचा अनेक वर्ष सहवास लाभतोय.
आणि येण्या अनेक काळामध्ये त्यांच्याकडनंही मला अनेक गोष्टी शिकण्याचा अनुभव मिळेल. एक चळवळीतल्या कार्यकर्त्याची भूमिका कशी असते, आज महाराष्ट्राच्या पाठीवर आणि देशाच्या पाठीवर उपवर्गीकरणासारखा एक मोठा महाकाय शत्रू तुमच्या समोर उपस्थित आहे, जो संघ आणि बीजेपीने ठेवला. आपल्याला त्याला विरोध करायचा आहे आणि त्या संदर्भात आपल्याला नक्कीच बालेराव साहेबांसारखी मंडळी त्यांच्या वाडवडिलांचा विचार घेऊन पुढे नेऊन जाते. मी डॉक्टर पंकज चळके, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांच्या वतीने देखील आदरणीय बाबांना अभिवादन करतो. त्याचबरोबर मी इथे माझ्या तमाम संघटना कार्यकर्त्यांकडनं मी अभिवादन करतो आणि मी जीवन बालेरावांना देखील सांगतो की तुमची साथ नेहमी आम्हाला राहील. आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत. पॅन्थर सुरेश केदारे यांचं देखील मी आभार. धन्यवाद. धन्यवाद पंकजजी.